नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पैसा या प्रकरणातील पैशाची कार्य हा घटक अभ्यासायचा आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, पैशाची कुठले कार्य आहे ते पाहूया। पहिले आहे प्राथमिक कार्य। यामध्ये पैसा हे विनिमयाचे माध्यम आहे। पैशाचं सर्वात महत्त्वाचं काम जर कोणतं असेल तर ते विनिमयाचं माध्यम आहे। पैशाच्या सहाय्याने आपण वस्तूची खरेदी आणि विक्री करत असतो, म्हणजे देवाणघेवाणाचं माध्यम आपण पैशाला म्हणतो। म्हणूनच प्राथमिक कार्यामध्ये विनिमयाचे माध्यम पैसा आहे। ज्यावेळेस पैसा नव्हता त्यावेळेस लोकांना बऱ्याचशा व्यवहार करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या, परंतु ज्यावेळेसपासून पैसा हे विनिमयाचं माध्यम झालं त्यावेळेसपासून लोकांना वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी पैसा हे माध्यम वापरण्यास सुरुवात झाली। आणि आज आपण पाहतो की आपण कुठल्याही बाबतीत जो काही मोबदला प्रत्येक व्यक्तीला मिळत असतो तो पैशाच्या स्वरूपात मिळत असतो। जर एखादी व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याला महिन्याचं वेतन मिळते, ते सुद्धा पैशाच्या स्वरूपात। एखादी मजूर असेल, तो जर काम करत असेल तर त्याला दिवसाप्रमाणे मजुरी मिळत असते, ते सुद्धा पैशाच्या स्वरूपात। म्हणजेच पैसा हे विनिमयाचे एक असं महत्त्वाचं माध्यम आहे। त्यानंतर मूल्यमापनाचे साधन आणि किंवा हिशोबाचे परिणाम। वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जात असल्यामुळे वस्तूच्या तुलना करण्यासाठी आज त्याचे मूल्यमापनाचं साधन असणं फार आवश्यक आहे। वस्तूचे मूल्य व्यक्त करता आले पाहिजे। मग आता प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचं मूल्य असते। जसं भारतामध्ये जे चलन आहे किंवा जे मूल्य आहे हे रुपयाच्या मध्ये आहे, अमेरिकेमध्ये डॉलरच्या स्वरूपात आहे, युनायटेड किंगडममध्ये पौंडच्या स्वरूपात आहे, जपानमध्ये येन। म्हणजे प्रत्येक देशाचं चलन हे वेगवेगळं आहे आणि त्या देशामध्ये त्याच चलनाच्या माध्यमातून व्यवहार होत असतो। आपण भारतीय चलन हे दुसऱ्या देशामध्ये चालवू शकत नाही आणि दुसऱ्या देशाचं चलन भारतामध्ये चालू शकत नाही। म्हणजेच सर्व प्रकारचे उत्पादन, खर्च, मालमत्ता देणे हे सर्व पैशाच्या स्वरूपात व्यक्त केल्या जात असते। म्हणजेच पैशाच्या स्वरूपातच प्रत्येक मूल्यमापनाचं साधन वापरल्या जात असते। कारण की आज विविध देशामध्ये विविध चलनाद्वारे व्यवहार होतो। म्हणजेच वस्तूचे मूल्य व्यक्त करण्यासाठी त्या देशाचं चलन हे फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल। त्यानंतर दुय्यम कार्य। दुय्यम कार्यामध्ये विलंबित देणी देण्याचे साधन। वस्तू विनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते आणि ते परतफेड करणेही अवघड होते। वस्तू विनिमयामध्ये कर्ज घेणं सोपं होतं, परंतु त्याची परतफेड करणं फार अवघड होतं। कर्ज घेता येत होतं पण ते परतफेड करणं फार कठीण होतं। उदाहरणार्थ धान्य, गुरे या स्वरूपात कर्ज घेतलं आणि देणी भविष्यात द्यावी लागली तर त्याला विलंबाची देणी असे म्हणत। पैसा हे देणी देण्याचे साधन आहे। पैशामुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपे जाते। आपण जर कर्ज पैशाच्या स्वरूपात घेतलं आणि पैशाच्या स्वरूपात परत केलं तर सोपं जाते। आज आपण पाहतो की आपल्याला आज प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज उपलब्ध होते आणि आपण ते कर्ज घेऊन पैशाच्या स्वरूपात ते कर्ज फेडत असतो। म्हणजेच आणि
वस्तू विनिमयाच्या माध्यमातून जर कर्ज घेतलं ते घेणं सोपं आहे, पण ते फेडणं फार कठीण आहे. परंतु आज आपण वस्तू विनिमयाच्या बाबतीत कुठलाही व्यवहार आपण करताना दिसून येत नाही. उलट आज जे काही कर्ज घेतले जाते ते कर्ज पैशाच्या स्वरूपात घेऊन पैशाच्या स्वरूपात फेडण्यात येताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच पैशामुळेच ही समस्या आपल्याला सुटलेली दिसून येते असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मूल्य संचयनाचे साधन. पैसा हे असं साधन आहे की त्या साधनाच्या सहाय्याने आपण वर्तमान काळात आपली गरज भागवण्यासाठी आपण पैशाचे संचयन करू शकतो, म्हणजेच पैशाची बचत करू शकतो. आपण पैसा हा भविष्य काळामध्ये बचत कशासाठी करतो, तर आपल्याला जर काही झालं तर आपण त्यासाठी आपण पैशाचा वापर करतो. आज पैसा ही काळाची गरज झालेली आहे. आज प्रत्येकाला वाटते की भविष्यामध्ये माझ्याकडे काहीतरी बचत असावी, म्हणून शक्यतोवर प्रत्येक व्यक्ती आपल्या जो काही आपली कमाई असेल त्या कमाईतून काही भाग बचतामध्ये ठेवत असतो. म्हणूनच लॉर्ड जेम्स क्रेन्स यांच्या मते पैसा वर्तमान व भविष्य काळात यांच्यातील दुवा आहे. म्हणजे पैशाची गरज वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही आहे. वर्तमान काळात आपण आज ज्या जगत आहोत त्या दृष्टीने पैशाची आवश्यकता आहे आणि भविष्यात आपण जेव्हा जेव्हा राहू तेव्हा तेव्हा सुद्धा आपल्याला पैशाची आवश्यकता भासणारच आहे. म्हणजे मूल्य संचयनाचे साधन आहे. पैसा ही वर्तमान काळाचीही गरज आहे आणि भविष्याचीही गरज आहे. त्या दृष्टिकोनातूनच पैशाचे मूल्य संचयन करणं फार आवश्यक आहे. त्यानंतर मूल्य हस्तांतरणाचे साधन. पैशामुळे आज काय झालं, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण मूल्याचे हस्तांतरण करतो. म्हणजेच मालमत्ता जी आहे, इमारत आहे, प्लॉट आहे, शेतजमीन आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करतो. म्हणजे प्रॉपर्टी आपण त्याला म्हणू. आपल्याला समजा एखाद्या चांगल्या गावामध्ये एखादी प्रॉपर्टी आपल्याला आवडली तर लगेच आपण ते पैशाच्या स्वरूपात विकत घेतो. अजून आपल्याला कुठं घ्यायची असेल तर विकत घेतो. प्लॉट झालं, दुकान झालं, प्रत्येक गोष्ट आपण पैशाच्या स्वरूपातच विकत घेत असतो आणि त्याचं पैशातच मूल्य देत असतो. आपण कुठेही गेलो तरी आपल्याला त्याचं जे काही देणं आहे ते पैशाच्या स्वरूपामध्ये चुकवावे लागते. आणि पैसा हे मूल्य हस्तांतरणाचं साधनसुद्धा आहे. कारण की पैसा हा खेळता असतो. तसं शेतजमीन घेतली या गावात आणि आपल्याला ते जर शेतजमीन पसंत आली नाही तर आपण ते शेतजमीन विकून दुसरी जमीन घेऊ शकतो. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण खरेदी विक्री करू शकतो. या गावामध्ये आपल्याला एखादी मालमत्ता आवडली, त्या गावात घेतली. त्यानंतर दुसऱ्या गावात आवडली, त्या गावात घेतली. म्हणजे मूल्य हस्तांतरण नेहमीच होत राहते असे म्हणायला हरकत नाही. म्हणजेच पैसा एक मूल्य हस्तांतरणाचं चांगल्या प्रकारचं साधनसुद्धा आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पैशाचे प्राथमिक व दुय्यम कार्य आपण या घटकावर सविस्तरपणे अभ्यास केला आणि या घटकावर जो गृहपाठ आहे, पैशाचे प्राथमिक व दुय्यम कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, पैशाची जे कार्य आहे याबाबतचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐका. म्हणजेच तुम्हाला पैशाची काय कार्य आहे आणि हेच
अभ्यासक्रमच म्हणून नाही, तरी तुम्हाला भविष्यामध्ये पैशाचं काय महत्त्व आहे हे लक्षात यायला पाहिजे. याकरिताच हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, म्हणजेच तुम्हाला पैशाची कार्य कुठले आहे ते लक्षात येईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.